लुक, लिसन, रिपीट अँड रीड. पहा, ऐका, पुन्हा करा आणि वाचा. बघा या ठिकाणी आपल्याला काही वाक्य दिलेले आहेत. 2 शब्दाचे, 3 शब्दाचे, 4, 5 शब्दाचे दिलेत की नाही, ते वाचायचे आहेत आपल्याला. बघा, अ हेन. हा, रिपीट आफ्टर मी. अ हेन. बघा, कोंबडी आहे. किती कोंबडी आहेत रे? 1 कोंबडी. अ हेन. अ पेट हेन. अ पेट हेन. पेट म्हणजे पाळीव. कसली कोंबडी आहे? पाळीव कोंबडी आहे. पाळीव मीन्स पाळलेली. अ पेट हेन. म्हणा माझ्या मागे. अ पेट हेन. अ पेट हेन इन अ नेट. नीट म्हणा. बघा, अ पेट हेन इन अ नेट. बघा, पाळीव कोंबडी कुठे रे? नेट मध्ये, जाळीत आहे. इन अ नेट आहे का नेट मध्ये? बघायचं चित्रामध्ये. हा, बघा परत एकदा माझ्या मागे म्हणा. अ हेन. अ पेट हेन. अ पेट हेन इन अ नेट. बघा, 1 कोंबडी. अ म्हणजे जर एकच वस्तू असेल किंवा एकच असेल तर त्यावेळेस त्याला अ वापरायचे आपल्याला. अ हेन. अ पेट हेन म्हणजे कसली? पेट म्हणजे पाळीव, पाळलेली कोंबडी, पाळीव कोंबडी. अ पेट हेन इन अ नेट. पाळीव कोंबडी कुठे रे? जाळीत आहे. इन अ नेट. इन म्हणजे आत, जाळीत आहे. तर खाली बघा, अ पेन. अ रेड पेन. अ रेड पेन ऑन अ बेड. बघा, पेन आहे. अ रेड पेन. कसला पेन आहे रे? लाल पेन. रेड म्हणजे लाल. अ रेड पेन ऑन अ बेड. लाल पेन कुठे आहे? ऑन अ बेड. बेडवर आहे. ऑन म्हणजे वर आणि इन म्हणजे आत. आपण पाठीमागं पाहिलं होतं. इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वर. ऑन अ बेड. बेडवर आहे. बघा चित्रामध्ये आहे का? दिसायला का तुम्हाला? लाल पेन बेडवर आहे. बिछाण्या. बेड म्हणजे बिछाना. बिछाण्यावर आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितले? इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वर. बघा, 10 मेन. बघा किती माणसं आहेत रे? 10. 10. बघा 1 2 3 4 मोजा बर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुड. 10 मेन. 10 माणसे. 10 मेन सॅट ऑन अ मॅट. 10 मेन 10 माणसे कुठे बसलीत रे? चटईवर. सॅट ऑन अ मॅट. चटईवर बसली. ऑन अ मॅट. तुम्हाला चटई दिसली का तिथं? हा, बघा 10 माणसे चटईवर बसली आहेत. ऑन अ मॅट. चटईवर बसली आहेत. समजलं? बघा परत मग एकदा माझ्या मागे म्हणा. अ हेन. ओरडायचं नाही जास्त. अ पेट हेन. अ पेट हेन इन अ नेट. अ पेन. रेड पेन. A red pen on a bed. 10 men sat on a mat. Sat on a mat. आपण हे शब्द मागे पाहिले होते. सॅट एचे शब्द पाहिले होते आपण. सॅट, बॅट, मॅट, कॅट पाहिले होते की नाही? हा, आता बघ खाली बघा. ई. फाइंड द ऑड मॅन अँड इनसर्कल इट. तुम्हाला वेगळा शब्द शोधा आणि तो गोल करा म्हटले. वेगळा शब्द शोधायचा आहे. म्हणजे आता त्या ठिकाणी जे शब्द दिलेत का एका ओळीमधले ते आपल्याला पाहिजेत आणि त्याच्यामधला वेगळा शब्द शोधायचा आहे. बघा 1 नंबरला काय दिले रे? पहिल्यांदा मॅट, सॅट, पॅट आणि शेवटी दिलाय पेट. मग कोणता वेगळा आहे रे? पेट वेगळा आहे. का वेगळा आहे रे? तर बघा ह्या 3 शब्दामध्ये काय आहे रे? ए आहे मध्ये. मॅट, MAT मॅट, SAT सॅट, PAT पॅट.
आणि शेवटी काय दिलाय पीईटी पॅट, म्हणून तो वेगळा आहे आणि म्हणून त्याला आपल्याला सर्कल करून दाखवलंय त्यांनी. तर दुसऱ्या काय आपल्याला मनानं करायचं तसं करा. बघ 2 नंबरचं सांग बघा. MEN मेन, TEN CAN कॅन, DEN कोणता वेगळा रे? हा बघा बाकीच्या शब्दामध्ये काय आहे रे मध्ये? मग सेंटरला मध्यभागी ई दिले प्रत्येक. बघा MEN मेन, TEN तेल, DEN डेल. मग वेगळा कोणता आहे? कॅन, CAN कॅन. हा आपण शिकलो की नाही, सीच्या पुढे जर ई आय आणि वाय आला तर त्याचा स उच्चार करायचा आहे. मग या ठिकाणी आहे का ई आय वाय? रेणुका, म्हणून त्याचा क उच्चार होतो. सीचा काय होतो उच्चार? क, CAN कॅन. बघा समजलं का? मग हे आता खाली 3 नंबरला बघा. BAD बॅड, PAD RED रेड आणि HAD कसं होईल सगळ्यांना? झोपलात का? हा HAD कोणता वेगळा आहे रे? रेड नंबर, रेड आहे वेगळा. RED रेड आणि बाकीचे मध्यभागी काय रे? ए, त्याचा ए उच्चार होतो. BAD बॅड, PAD पॅड आणि HAD हॅड आणि RED रेड, म्हणून रेड वेगळा होतो. म्हणून रेडला गोल करायचा. केला? हा 4 नंबर बघा. BAG बॅग, MEN मेन, TEN DEN बघा मग कोणता वेगळा रे? बॅग, BAG, कारण मग त्याच्यामध्ये काय रे? बी मध्ये बी आणि जी मध्ये ए आलाय, त्याचा उच्चार झाला ऍ, BAG बॅग. हा आणि बघा पुन्हा काय? ME मे, TE टे आणि DE डे, म्हणून BAG बॅग वेगळा झाला. खाली बघा 5 नंबरला PET पेट, NET FAT कसं होईल? फॅट. हा आणि SET चला विचार करून उत्तर सांगायचे. सेट. हा लगे एकाला सुरू केलं की लगेच सगळ्याला तसं नाही. मॅडम काय म्हणाल्यात, काय वाचायला लागल्यात, लक्ष द्यायचं. PET पेट, NET नेट, FAT फॅट, FAT आणि SET सेट. मग कोणता वेगळा झाला? फॅट वेगळा झाला, म्हणून फॅटला गोल करायचे. समजलं सगळ्यांना? तर उद्या येताना तुम्ही काय करायचं? हे सगळे शब्द आणि हे पाठीमागचं 25 आणि 26 पेजवरचं सगळं वाचायचं आणि सगळे शब्द तुम्ही वहीमध्ये हे पण एक दुसऱ्या पानावर हे पण सगळं लिहून आणायचं. जोड्या लावायच्या अशा. हे पुस्तकात तर लावूनच दिलेले आहे आपल्याला, तरी पण आपण वहीमध्ये हे करून आणायचे. समजलं?